जमीन आदिवासींची जमीन घेता येत नाही तरी ते जमीन त्याच्या नाव भूमाफ्याच्या नावाने झाली आहे, तर ते कशी झाली आहे? त्या अधिकारीने जे जमीन ज्याच्या नावाने केली असेल त्यांच्यावर ताबडतोब कारवाई करणार आहे का? तुम्हाला जर पुरावा पाहिजे तर इतका मोठा गाठा सर्वच घेऊन आलो आहे, तुम्हाला काय पुरावा हे देतो आहे पाटलावर? यामध्ये आदिवासी शेतकऱ्याची फसवणूक झालेली आहे, त्यांच्याकडे असणारी कागदपत्र जरूर सभापतीमध्ये आपण तपासून घेऊ. त्यांनी दिलेली माहिती आपण नेहमी सभागृहात सदस्यांनी दिलेली माहिती खरी मानून वस्तुस्थिती सभापतीमध्ये तसं असेल तर तात्काळ कारवाईचे आदेश दिले जातील. परत ते आदिवासी समाजाचं प्रतिनिधित्व त्या ठिकाणी करतात आणि त्याच्यामुळे ते फिरत असतात, माहित आहे. मला वाटतं अशा प्रकारच्या अनेक गोष्टी संबंधित अधिकारी रेव्हेन्यूचे या भूमाफियांना हाताशी धरून करत असतात. त्याच्यामुळे आमच्या पाडवींची जी मागणी आहे की संबंधित अधिकारी आणि तो भूमाफिया यांच्यावर त्या ठिकाणी कारवाई होण्याची आवश्यकता आहे. चौकशी आता तुमचे अधिवेशन पुढचं कधी येणार, चौकशी कधी होणार, कारवाई कधी होणार, तर तात्काळ आपण तशा प्रकारचे आदेश देणार का, ही एक मागणी त्या ठिकाणी सभापती महोदय माझी आहे. आणि सभापती महोदय, मुंबईमध्ये अशा प्रकारे आदिवासींच्या जागा हडप करण्याचं, तसं तिकडच्या आदिवासींच्या जागेची किंमत मुंबईतली किंमत खूप असते आणि त्याच्यामुळे हे मुंबईत मोठं बिल्डर लोकांचं रॅकेट आहे. आदिवासींच्या जागा हडप करायच्या, कागदपत्र बनवायची आणि त्या ठिकाणी टावर टोलेगंज त्या ठिकाणी उभारायचे. आदिवासीकडे कोर्टात जायलाही पैसे नसतात आणि मोठे कौन्सिल वकिले बिल्डर ठेवतात 10-20 लाखाचे आणि मुंबईतल्या आदिवासीवर अन्याय होतो. तर मुंबईतल्या अशा आदिवासींच्या जागा ज्या आहेत त्या मूळ कोणाच्या होत्या, त्या कोणी अशा घेतल्यात का, या संदर्भात आपण त्या ठिकाणी चौकशी समिती नेमून कारवाई करणार का, अशा प्रकारचा दुसरा प्रश्न आहे. मगाशी सांगितल्याप्रमाणे सन्मान्य सदस्यांनी पाडवी साहेबांनी जो या ठिकाणी पुरावा दिलेला आहे तो आपण नेहमी सभागृहामध्ये सन्मान्य सदस्यांनी दिलेली माहिती खरीच मानतोय आपण आणि त्या अनुषंगिक ते सगळ्या पुराव्याचा एकत्रित विचार करून साधारण पुढच्या 15 दिवसामध्ये, मी म्हणणार नाही महिनाभरामध्ये, पण 15 दिवसात त्या कागदपत्राची छाननी करून जर तशा प्रकारचं जर या ठिकाणी आदिवासींची जमीन हडप करण्याचा प्रयत्न झाला असेल तर निश्चितपणे सभापती महोदय आपण कारवाई करू. दुसरा जो मुद्दा या ठिकाणी सन्मान्य सदस्य दरेकर साहेबांनी उपस्थित केलेला आहे, ही गोष्ट बरोबर आहे की बऱ्याच अंशी मुंबईमध्ये सुद्धा अशी काही प्रकरणं समोर येत आहेत की आदिवासी समाज लोकांच्या जमिनी खोटे दस्तावेज करून, धाक दडपशाही करून, काही त्याच्यामध्ये बळाचा वापर करून, आदिवासी बांधवांची फसवणूक करून त्या आमच्या काही विभागाच्या अधिकाऱ्यांना हाताशी धरून अशा या सगळ्या जमिनी बळकावण्याचा प्रयत्न झालेला आहे. निश्चितपणे मला वाटतं आपल्या कोकण विभागाचे जे अतिरिक्त विभाग आयुक्त आहेत तर त्यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती गठीत करून या सगळ्या प्रकरणाची अशा प्रकारे जर प्रकरण घडले असतील 1 महिन्याच्या चौकशी करून शासन स्तरावर कारवाई करण्यात येईल. अशा अनेक ठिकाणी मोठमोठ्या आदिवासींच्या जमिनी लीज आउट करून, खोटे कागदपत्र करून, स्वतःच्या नावावर सातबारे करून घेतल्याच्या अनेक तक्रारी आम्ही नागपूर कलेक्टर असेल, विभागीय आयुक्त नागपूर असेल यांच्याकडे अनेक वेळा दिल्या आहेत. मोठ्या प्रमाणात आदिवासी लोकांवर अन्याय होतो आहे आणि मोठमोठे रिसॉर्ट, म्हणजे जिथे जंगल आहे त्याला लागून असलेल्या आदिवासींच्या जमिनी बळकावून त्याच्यावर मोठमोठे रिसॉर्ट करण्याचा प्रयत्न, ताडोबा असेल, मेळघाट असेल, इकडे आपलं पेच असेल, अशा सगळ्या ठिकाणी देवलापार असेल, आपलं हिंगणा असेल, अशा सगळ्या ठिकाणी हे असं होत आहे. माझी आपल्या माध्यमातून माननीय मंत्री महोदयांना माझा एक सामान्य प्रश्न आहे की अशा सगळ्या जमिनींचा किंवा नागपूर विभाग असेल, अमरावती विभाग असेल, अशा सगळ्या ठिकाणी एक चांगली चौकशी समिती करून याची चौकशी आपण करणार आहोत का आणि तिथल्या आदिवासींना आपण न्याय देणार आहोत का? आणि अशा प्रकारे आदिवासी समाजाच्या लोकांच्या जमिनी हडप करणं, त्यांच्या फसवणूक करणं, त्यांची जमिनी ताब्यात घेणं, सभापतीमध्ये मगाच्या मुंबईच्या प्रकरणामध्ये मी त्या संदर्भात चौकशी समिती जाहीर केली आहे. सन्मान्य दटके साहेबांनी जो मुद्दा उपस्थित केलेला आहे, शासनाला खरं म्हणजे त्यांची सूचना चांगली आहे की तीच न्याय देण्याची भूमिका आमच्या आदिवासी बांधवांना शासनाची आहे. म्हणून दोन्ही विभागीय आयुक्त जे आहेत नागपूर आणि अमरावती, दोन्ही विभागीय आयुक्तांना त्या सगळ्या प्रकाराची चौकशी करण्याच्या सूचना देण्यात येतील आणि सभापतीमध्ये आलेल्या चौकशी अहवालानंतर आवश्यक ती कारवाई करण्यात येईल. 1966चा जो कायदा आहे सभापती महोदय,
त्याच्यामध्ये एक चांगलं वाक्य आहे, इन अ पिक्युलर सर्कमस्टान्सेस द लँड कॅन बी ट्रान्सफर्ड फ्रॉम दी ओरिजिनल ओनर ऑफ शेड्यूल ट्राईब टू दी नॉर्मल पर्सन ऑफ एनी जनरल कॅटेगरी. तर पिक्युलर सर्कमस्टान्सेस काय, तर ते दरेकर साहेबांनी सांगितलं की हा पूर्ण रॅकेट आपल्या राज्यामध्ये. आणि आता प्रवीण दटकेंनी जो या ठिकाणी उल्लेख केला की विदर्भातल्या आदिवासींच्या जमिनीवर मोठ्या प्रमाणामध्ये रिसॉर्ट्स तयार झालेले आहेत, मग तो पेंच असेल, चंद्रपूर जिल्हा असेल, गडचिरोली जिल्हा असेल, या सर्व भागामध्ये याची आपण उच्चस्तरीय चौकशी समिती आपण नेमणार का आणि या आदिवासींना आपण न्याय मिळवून देणार का, हा प्रश्न आहे. मंत्री महोदय पुरावा असला तर, हे असलं तर वगैरे असं सांगतायत. याच्या सुस्पष्टपणे शासनाचं एक सर्क्युलर आहे 26 ऑगस्ट 2019, त्याच्यात लिहिलेलं श्री कांतीलाल शंकर गावित राहणार पाचोरा बारी तालुका नवापूर जिल्हा नंदुरबार या आदिवासी खातेदाराने धारण केलेली जमीन बिगर आदिवासी श्री संदीप सुभाषचंद्र अग्रवाल यांना रहिवास व वाणिज्य खऱ्याखुऱ्या आकर्षक नियोजनासाठी विक्रीने हस्तांतरित करण्यास पूर्व परवानगी देण्याबाबत हे राज्याच्या कार्यासन अधिकारी महसूल व वन विभाग सुषमा कांबळी यांच्या सहीचे पत्र. याच्यापेक्षा मला वाटत नाही काही पुराव्याची आवश्यकता आहे असं पत्र शासनाच्या कार्यासन अधिकाऱ्यांकडे. माझा याच्या माध्यमातून हा प्रश्न की याचा पुरावा धडधाकट समोर आहे, तर मग या संबंधित अधिकाऱ्यावर कारवाई करणार का, एक. दुसरी गोष्ट, मोठ्या प्रमाणावर विकास कामं राज्यामध्ये सगळीकडे चालू असताना वेगवेगळ्या ठिकाणी जमिनीचं भूसंपादन होत असताना आदिवासींच्या जमिनी मोठ्या प्रमाणावर असतात आणि या ठिकाणी आदिवासी बांधवांच्या अज्ञानाचा फायदा घेऊन, कारण याच्यात कंपोजिशन मध्ये मोठी मोठी अमाऊंट येत असते आणि मग याच्यातल्या आदिवासींना थोडीशी अमाऊंट देऊन मोठ्या प्रमाणावर अशा जमिनी धनदान घ्या. जसं आता इथं नाव लिहिलं, मला व्यक्ती काही माहिती नाही, पण माझ्याकडे सरकारचं सर्क्युलर आहे आणि वाटतं अशा पद्धतीनं होत असल्यामुळे सर्रास अशी विक्री चालू होती. मला वाटतं हे आदिवासीवर मोठ्या प्रमाणावर हा अन्याय. माझ्या माहितीप्रमाणे अशा पद्धतीनं ज्या जमिनी ट्रान्सफर होतात याचा मासिक आढावा राज्य सरकार दर महिन्याला घेतं, अशी पद्धती आहे. आता आपण घेता नाही घेता मला माहिती नाही, पण अशी एक सिस्टीम आहे. माझा हा प्रश्न आहे की ही जी तरतूद आता वंजारी साहेबांनी वाचून दाखवली याच्यासाठी प्रभावी अंमलबजावणी होण्याची आवश्यकता आहे. कारण दर महिन्यात जर आपण आढावा घेतला की जिल्ह्यामध्ये महाराष्ट्रात कुठे कुठे अशा पद्धतीने आदिवासी जमिनी ट्रान्सफर झालेल्या आहेत, त्याच्या मागची भूमिका काय, वाटतं याचा आढावा घेण्यासाठी प्रभावी अंमलबजावणी करणार का आणि संबंधित अधिकाऱ्यावर कारवाई करणार का. या सगळ्या जमिनी हस्तांतरा संदर्भामध्ये जे प्रश्न उपस्थित झालेले आहे, माननीय अभिजित वंजारी साहेबांनी उपस्थित केला असेल, माननीय सन्माननीय विरोधी पक्ष नेते यांनी उपस्थित केला असेल, तर यामध्ये सभापतीमध्ये मी स्पष्ट सूचना दिलेल्या आहे, सांगितलं आहे की संबंधित विभाग आयुक्तांना या बाबतीमध्ये चौकशी करण्याच्या सूचना देण्यात येतील. याच्यामध्ये शासनाला कोणत्या प्रकारची माहिती लपवण्याचा काही अध्यक्ष सभापती महोदय काही त्याच्यामध्ये आवश्यकता नाहीये. परंतु जो पहिला मुद्दा आहे की संबंधित अधिकाऱ्यावर काढण्यासंदर्भात कारवाई करावी असं त्यांनी सूचित केलेलं आहे. मी अगोदर सांगितलं की सन्मान्य सदस्य दिले जे कागदपत्र पुरावे आहेत आपण नेहमी सभागृहात ते ग्राह्य मानतोय आणि त्याप्रमाणे तो पुरावा ग्राह्य धरूनच आपण सभापती महोदय कारवाई करण्यात येईल. ज्या नंदुरबार जिल्ह्यामध्ये आदिवासींची जमीन हा सारा जे तहसीलदार कडून आपल्याकडे कलेक्टर ऑफिसला येतो, कलेक्टर ऑफिसवाले लागेच मंत्र्याला देतात, मंत्रालयामध्ये मान्यता देऊन देता आणि त्याच्यामध्ये काय लिहिता, तुरंत ज्या शेतकरीने तक्रार केली तर हे जमीन वापिस देण्यात येईल हे पॅराग्राफ टाकून मान्यता देऊन देत. 36(2) ची जमीन सुद्धा खरेदी करता येतं. 36(2) कोणीच खरेदी करू शकत नाही आदिवासीची जमीन असल्या कारणाने, तरी त्याची खरेदीची मान्यता सरळ आपल्या मंत्रालयामधून जाते. तसंच एक नंदुरबार जिल्ह्यामध्ये इनामी जमीन आहे आणि इनामी जमीनवर पेट्रोल पंप बांधला गेला आणि ते इनामी जमीनवर मोठ्या मोठ्या बिल्डिंग बांधल्या गेल्या आहे. तसंच माझ्याकडे त्याचाही पुरावा आहे. हे हजारो एकर जमीन जर आदिवासींच्या जमीन असं कोणीही ताब्यात भूमिमाफिया घेत असेल तर हे योग्य नाही. नंदुरबार जिल्ह्यामध्ये इनामी जमीन 12 एकर जमीन आहे, त्याच्यावर मंदिर बांधले गेले. मंदिरची जागा असल्या कारणाने ते भूमिमाफियाने पाडाट पाडून विकून खाल्ले आहे, त्याच्यावर पेट्रोल पंप बांधलाय. असे जर हडप करणारे भूमिमाफिया असेल त्यांच्यावर ताबडतोब मंत्री महोदय कारवाई करायला पाहिजे अशी माझी स्पेसिफिक मागणी आहे. की आदिवासी बांधवांच्या जमिनी फसवणूक करून कोणी घेत असतील किंवा या भूमाफियाच्या माध्यमातून त्यांची फसवणूक करून त्यांना भूमिहीन करण्याचा प्रयत्न होत असेल सभापती महोदय, की विभाग आयुक्तांना मी सूचना आपण देतोच आहे, पण या स्पेसिफिक प्रकरणामध्ये सुद्धा ज्या ठिकाणी आदिवासी जमीन आहे, इनामाची जमीन आहे, त्या ठिकाणी कोणी भूमाफिया बळजबरीने ताब्यात घेऊन त्या पेट्रोल पंप टाकण्याचा, त्या ठिकाणी पेट्रोल पंप टाकला गेला आहे सभापती महोदय, ही बाब अतिशय गंभीर आहे.
म्हणून या बाबतीमध्ये सुद्धा शेवटी चौकशी करावी लागेल. आवश्यक ती सन्मान्य सदस्यांना सभापती महोदय माझी तयारी त्या चौकशी समितीमध्ये घेण्याची आमची काय अडचण नाही. आपल्याकडून लपवायचा प्रश्नच नाही आहे. पण त्यांच्या भावना लक्षात घेऊन या सगळ्या प्रकाराची तात्काळ चौकशी करण्यात येईल. मी नाशिक विभागीय आयुक्तांना मुद्दा मी जिल्हाधिकारी स्तरावर सुद्धा सभापती महोदय चौकशी ठेवत नाही. विभागीय आयुक्तांना तात्काळ 15 दिवसामध्ये ही चौकशी करताना सन्मान्य सदस्यांचं सुद्धा त्यामध्ये म्हणणं ऐकून घेण्यात यावं अशा सूचना देण्यात येतील. छोटं उदाहरण सांगायचं चांगलं, रायगडमध्ये अरुण शिवकर म्हणून काम करतात. गेले 4-5 वर्ष मी त्यांना मदत करतेय. तर त्यांनी हजारो एकर जमिनी आदिवासींच्या परत मिळवून दिलेल्या आहेत. मलाही कार्यक्रमाला बोलावलं होतं. तर 100 आदिवासी आणि पती पत्नी दोघांच्या नावाने सरकारने त्या जमिनी दिलेल्या आहेत. आणि स्थानिक कुठेतरी राजकारण्यांचं काही येत असेल पण कुठेही वरिष्ठ स्तरावर रायगड जिल्हाधिकाऱ्यांच्या वरती काही दबाव आहे किंवा त्रास झाला तरी सुद्धा परत परत पाठपुराव्यातून त्या जमिनी शेतकऱ्यांना आदिवासींना स्वतःला मिळालेल्या आहेत. त्यामुळे मला असं वाटतं की इथे त्या फक्त चौकशी पुरेशी नाहीये तर त्या जमिनी परत मिळण्यासाठी मोहीम जर का घेतली गेली चालली आहे संघटनांची. पण त्याच्यात तुमची समाधान शिबिरं किंवा असे जे कार्यक्रम आहेत ते खास करून आदिवासी जिल्ह्यांमध्ये घेतले गेले तर त्यात आदिवासींना जास्त दिलासा मिळू शकतो. सभापती महोदय तशा प्रकारची सूचना देण्यात येते.